या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. संविधान जागर विचार मंचच्या वतीने रत्नागिरी शहरात आज 7 डिसेंबर रोजी राष्ट्रीय संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले. भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क आणि लोकशाही मूल्यांवर विचार मंथन करण्यासाठी या परिषदेची सुरुवात भव्य संविधान दिंडीने झाली. परिषदेचा उत्साह वाढवण्यासाठी आज सकाळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडून संविधान दिंडी काढण्यात आली. या दिंडीला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडीमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हाती संविधान मूल्यांचे फलक होते. संविधान जागर विचार मंचचे सदस्य आणि शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीमध्ये संविधानाचे महत्त्व सांगणारे घोषवाक्यांनी भीमगीते यांचा समावेश होता, ज्यामुळे संपूर्ण शहरात संविधान जागरणाची ऊर्जा पसरली. दिंडीनंतर शहरातील सावरकर नाट्यगृह येथे राष्ट्रीय संविधान परिषदेचे औपचारिक आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन माजी खासदार व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर जाधव यांचे मार्गदर्शन उपस्थितांसाठी संविधानाची आर्थिक आणि सामाजिक बाजू समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. या राष्ट्रीय परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे संविधानाच्या अनेक पैलूंवर प्रकाश पडला. नितीन चंदनशिवे, पत्रकार संजय आवटे, प्राध्यापिका सुचिता गायकवाड, न्यायमूर्ती अभय ठिपसे या वक्त्यांनी संविधानाचे कायदेशीर, सामाजिक आणि पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या जीवनातील महत्त्व विशद केले. संविधान जागर विचार मंचचा हा उपक्रम रत्नागिरीतील नागरिकांमध्ये संविधानाप्रती आदर आणि जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.